सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. तर आजचा आपला विषय आहे रागी आपल्यासाठी बंधन तयार करतो. रागी मनुष्य, रागीट मनुष्य आपल्यासाठी बंधन तयार करतो. तर एका तरुण भिक्खूची गोष्ट आहे. आजची ही गोष्ट एका तरुण भिक्खूची गोष्ट आहे. धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 349 आणि 350 ह्या दोन गाथा भगवान बुद्धांनी ह्या तरुण भिक्खूंसाठी म्हटलेल्या आहेत. तर आधी मी गाथा क्रमांक 349 म्हणून दाखवते. वितक्कपमथितस्स जंतुनो तिप्परागस्स सुभाणुपस्सिनो भियो तन्हा पवढन्ति एसखो दळहं करोति बंधन. ह्या गाथेचा अर्थ अशाप्रमाणे आहे, ज्याच्या मनात बरेचसे तर्क वितर्क उत्पन्न होतात. ज्या मनुष्याच्या मनामध्ये बरेचसे तर्क आणि वितर्क उत्पन्न होतात, ज्याच्या मनात तीव्र राग आहे, ज्याच्या मनामध्ये खूप तीव्र राग आहे, ज्याला लवकरच राग येतो, जो शुभ शुभ पाहतो, जो शुभ शुभ म्हणजे चांगलं पाहतो, अर्थात जो सौंदर्य पाहतो, म्हणजे तो नेहमी सौंदर्यच पाहत राहतो, त्याची तृष्णा वाढत जाते. असं केल्याने काय होते, तर असे केल्याने त्याची तृष्णा वाढत जाते. तो आपल्या बंधनाला अजूनही दृढ करतो आणि त्याची तृष्णा वाढत जाते, ज्याच्यामुळे त्याचे जे बंधन आहे तो आपल्या बंधनांना स्वतः होऊन दृढ करत जातो. तर्क वितर्कांना शांत करणारा तृष्णेचा नाश करू शकतो. जो मनुष्य तर्क आणि वितर्काला शांत करू शकतो, तो तृष्णेचा नाश करू शकतो. आता गाथा क्रमांक 350. वितक्ककुप्प समे चयोरत्तो अशुभं भावयति सदा सतो एसखो व्यंतिकाहीति एस छेच्छति मारबंधन. ह्या गाथेचा अर्थ अशाप्रमाणे आहे, जो संकल्प विकल्पांना म्हणजे तर्क वितर्कांना शांत करण्यात रत आहे. तर्क आणि वितर्कांना दोघांनाही शांत करण्यामध्ये रत आहे. जो जागरूक राहून अशुभाची भावना करतो, आणि जो मनुष्य नेहमी जागरूक राहतो आणि अशुभाची भावना करतो, तो मार बंधनाला कापून टाकतो. असा मनुष्य माराच्या बंधनाला कापून टाकतो आणि नक्कीच तो ह्या तृष्णेला नष्ट करणार. आणि असं केल्यामुळे तो एक ना एक दिवस ह्या तृष्णेला नक्कीच नष्ट करणार, म्हणजे करणारच. भगवान जेतवनात विहरत असताना ह्या दोन्ही गाथा एका तरुण भिक्खूला उद्देशून त्यांनी म्हटलेलं आहे. जेव्हा भगवान बुद्ध जेतवन विहारामध्ये विहार करत होते, तेव्हा एका तरुण भिक्खूला उद्देशून भगवान बुद्धांनी ह्या दोन्ही गाथा म्हटलेल्या आहेत. एके समयी भिक्खूसाठी तयार केलेल्या निवासस्थानात बसून एका प्रवर्जित भिक्खूने भोजन ग्रहण केले. एक वेळेस काय झाला, भिक्खूंसाठी तयार केलेल्या निवासस्थानामध्ये बसून एका प्रवर्जित भिक्खूने भोजन ग्रहण केले. भोजनोपरांत त्याला काय अत्यंत तहान लागली. भोजन झाल्यानंतर त्याला खूप जोराने तहान लागली. त्या निवासस्थानी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्यामुळे जवळच असलेल्या एका घरी जाऊन गृहस्थाकडे पिण्यासाठी पाणी मागितले. ज्या विहारामध्ये त्यांनी भोजन ग्रहण केलं, त्या विहारामध्ये पाणी उपलब्ध नव्हता आणि त्यांना खूप जोराची तहान लागली होती. त्यामुळे ते एका गृहस्थाच्या घरी जाऊन त्यांना पिण्यासाठी त्यांनी पाणी मागितले. त्या घरून एक तरुण मुलगी बाहेर आली आणि तिने त्या भिक्खूला पिण्यासाठी पाणी दिले. त्या घरामधून एक तरुण मुलगी बाहेर आली आणि तिने त्या भिक्खूला पिण्यासाठी पाणी दिले. त्या तरुणीने जसेही त्या भिक्खूला पाहिले, ती त्याच्यावर मोहित झाली. त्या भिक्खूनी जसे त्या भिक्खूला पाहिले, त्या तरुणीने जसेच त्या भिक्खूंना बघितले, तिच्या मनामध्ये ती मोहित झाली त्या भिक्खूंच्या प्रती. त्या भिक्खूला मोहपाशात फसविण्याच्या उद्देशाने त्या भिक्खूला म्हणाली, जेव्हा जेव्हा आपणास तहान लागेल तेव्हा तेव्हा आपण पाणी पिण्यासाठी अवश्य इथे येत राहात.
आणि ती त्यांच्यावर मोहित झाली होती. त्याच्यामुळे ती त्या भिक्खूंना म्हणू लागली की जेव्हा जेव्हा आपल्याला तहान लागेल तेव्हा तेव्हा आपण इथे पाणी प्यायसाठी अवश्य येत राहा. काही दिवसांनी त्या तरुणीने त्या भिक्खूला भोजनासाठी आमंत्रित केले आणि काही दिवस निघून गेले. काही दिवसानंतर त्या तरुणीने त्या भिक्खूंना भोजनासाठी आमंत्रित केले. एके दिवशी त्या भिक्खूला ती म्हणाली की ह्या घरात आपल्या उपभोगासाठी सर्वच वस्तू उपलब्ध आहेत. आणि एके दिवशी त्या भिक्खूंना ती म्हणाली की ह्या घरामध्ये आपल्या उपभोगासाठी सगळेच वस्तू उपलब्ध आहेत, परंतु त्या वस्तूची राखण करणारा कोणी पुरुष इथे नाही आहे. मी एकटीच इथे राहते आणि ह्या वस्तूंची राखण करणारा कुणीही पुरुष इथे आहे नाही. या वस्तूंचा उपभोग घेणारा पुरुष हवा आहे आणि मला ह्या वस्तूंचा उपभोग घेणारा पुरुष हवा आहे, परंतु असा पुरुष आम्हाला मिळत नाही आणि असा पुरुष आम्हाला मिळत नाही इत्यादी बोलून त्या भिक्खूला त्या युवतीने नाना प्रकारचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या गोष्टी बोलून तिने त्या भिक्खूंना नाना प्रकारच्या प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला. अशा तऱ्हेने सुरू झालेल्या गोष्टीमध्ये भिक्खू हळूहळू आसक्त होऊ लागला आणि अशा तऱ्हेने सुरू झालेल्या गोष्टींमध्ये भिक्खू हळूहळू आसक्त होऊ लागला आणि आपल्या भिक्खू जीवनात त्याला रस वाटेनासं झालं आणि त्याला भिक्खू जीवनामध्ये अजिबातही रस वाटेना. तो रात्रंदिवस त्या युवतीच्या विचारात मग्न राहू लागला आणि नंतर काय झालं, तो रात्रंदिवस त्या युवतीच्या विचारामध्ये मग्न राहू लागला. शेवटी त्या युवतीच्या गोष्टीवर मोहित होऊन तो भिक्खू चीवर सोडून गृहस्थ होण्यास तयार झाला आणि शेवटी तो भिक्खू त्या युवतीच्या गोष्टींवर मोहित होऊन चीवर सोडून गृहस्थ होण्यास त्यांनी तयार झाला. जेव्हा अन्य भिक्खूंना ह्या गोष्टींची कुणकुण लागली तेव्हा त्यांना समजावून त्यांनी उपाध्यायाकडे घेऊन गेले. जेव्हा बाकीच्या भिक्खूंना ह्या गोष्टीची माहिती पडली तर तेव्हा त्यांनी त्याला समजवलं त्या भिक्खूंना आणि मग उपाध्यायाकडे घेऊन गेले आणि उपाध्यायांनी त्यांना भगवंताकडे नेले आणि मग अशा प्रकारे उपाध्याय त्यांना भगवंताकडे घेऊन गेले. भगवंतांनी त्या स्त्रीच्या पूर्वचरित्राचे वर्णन करून सांगितले व म्हणाले, भिक्खू आपले काम सांभाळ. भगवान बुद्धांनी त्या स्त्रीच्या पूर्वचरित्राचे वर्णन करून सांगितले आणि म्हणाले, भिक्खू आपले काम सांभाळ, आपली स्मृती सांभाळ, जागरूक हो. आपली स्मृती सांभाळ आणि जागरूक हो. अशाच प्रकारे तू अनेकदा आपले पतन करून घेतलेले आहेस आणि अशा प्रकारे तू अनेक वेळेस स्वतःचे पतन करून घेतलेले आहे आणि वारंवार पश्चाताप करीत राहिला आहेस आणि असे कर्म करून तू वारंवार पश्चाताप करीत राहिला आहेस. आता तीच चूक पुन्हा करू नकोस आणि ही चूक तू वारंवार केलेली आहे. आता ही चूक तू पुन्हा करू नको. त्या चुकीपासून तू अजून धडा घेतला नाही आणि तू ह्याच्या आधी पण एवढ्या चुका करून घेतलेल्या आहेस, परंतु तू त्या चुकांपासून काहीही धडा घेतलेला नाही. स्मृती सांभाळ, तू संदेहात सापडलेला आहेस. तू आपली स्मृती सांभाळ, आठवण कर आणि तू आता संदेहामध्ये सापडलेला आहेस. काय करू आणि काय करू नाही, हे करू की ते करू, भिक्खू राहू की गृहस्थ बनू. तू असा विचार करतो, हे करू की ते करू, काय करू आणि काय नाही करू, भिक्खू बनून राहू की गृहस्थ बनू. अशा अनिश्चित मनाच्या मनुष्य जीवनात कधीच स्थिर होऊ शकत नाही आणि ज्या मनुष्याच्या मन अशी अस्थिर राहते, तो अनिश्चित राहते, तो कधीही स्थिर होऊ शकत नाही. भिक्खू तू संदेह त्याग. भगवान बुद्ध त्याला म्हणतात की तू तुझ्यामधला संदेह त्यागून टाक. जो मनुष्य रागयुक्त आसक्तियुक्त आहे, जोही मनुष्य रागयुक्त आणि आसक्तियुक्त आहे, तो आपल्या चष्म्यातून हे जग पाहतो. तो स्वतःच्या चष्म्यातून हे जग पाहतो. रागाने आसक्तीने भरलेला व्यक्ती सर्वत्र शुभ पाहतो आणि जो व्यक्ती रागाने आसक्तीने भरलेला राहतो तो व्यक्ती सर्वीकडे शुभ पाहतो, परंतु तिथे शुभ असे काहीच नसते. ज्याच्या मनामध्ये राग आणि आसक्ती असली त्याच्या मनामध्ये तिथे शुभ काहीही नसते. तो शुभ बघतो पण तिथे शुभ सारखं काहीही नसते. सर्व काही अनित्य असते, सर्व काही अनित्य असते, सर्व अनात्म आणि दुःख असते. इथे प्रत्येक क्षणी मृत्यू घडून येत असतो
इथे प्रत्येक क्षणी मृत्यू घडून येत असते. उत्पन्न होणे, नष्ट होणे हा सर्व वस्तूंचा स्वभाव आहे. आणि भगवान बुद्ध अशा प्रकारे त्याला समजवतात, उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हा सगळं वस्तूंचा स्वभाव आहे. म्हणून इथे दुःखाशिवाय काहीही नाही. म्हणून ह्या संपूर्ण जगामध्ये दुःखाशिवाय काहीही नाही. जो सर्वत्र शुभ आहे असे समजतो, त्याची तृष्णा, त्याची आसक्ती वाढत जाते. आणि ज्या मनुष्याला असं वाटते की सगळीकडे शुभच आहे, त्या मनुष्याची शुभ म्हणजे सुख, तर त्या मनुष्याची आसक्ती नेहमी वाढतच जाते. म्हणून ती अशुभची भावना कर. जिथे जिथे अशुभ आहे तिथे तिथे खूप निरीक्षण कर. भगवान बुद्ध त्याला सांगतात की जिथे जिथे अशुभ आहे तिथले तिथले तू निरीक्षण कर, चिंतन मनन कर. जीवनात एवढे अशुभ आहे, चिंतन मनन कर. कारण आपल्या जीवनामध्ये एवढे अशुभ आहे, एवढे काटे आहेत, एवढ्या पीडा आहेत, एवढे दुःख आहेत. ह्याला जो प्रज्ञेने पाहतो, ठीक ठीक पाहतो. एवढे दुःख, एवढे काटे आहेत, एवढे अशुभ आहेत, परंतु ह्याला जो प्रज्ञेने पाहतो तो ठीक ठीक पाहतो. त्या पाहण्यातच मुक्ती दडलेली असते आणि प्रज्ञेने पाहण्यातच मुक्ती दडलेली असते. असे पाहणारा माराचे बंधन छिन्न विछिन्न करून टाकतो. आणि जो मनुष्य असे बघतो तो माराचे बंधन छिन्न विछिन्न करून टाकतो. त्याच्या तृष्णेचा विनाश होतो आणि त्याच्यामधला तृष्णेचा विनाश होतो. जो प्राणी संध्यात अडकलेला आहे, जो तीव्र रागयुक्त आहे, जो शुभ पाहतो, त्याची तृष्णाही अधिकच वाढत जाते. जो तीव्र रागयुक्त आहे, ज्याला खूप जास्ती प्रमाणामध्ये राग येतो, जो शुभ पाहतो, त्याची तृष्णाही अधिकच अधिक वाढत जाते आणि तो आपले बंधन अधिक घट्ट करत जातो. आणि असे केल्यामुळे तो आपले बंधन आणखी घट्ट करत जातो. मात्र जो प्राणी संदेहाला शांता करण्याच्या कामात व्यस्त झालेला आहे, सदा सचेत राहून या जगातील वस्तूंमध्ये अशुभाची भावना करतो, तो मार बंधनाला कापून काढतो. जो प्राणी संदेहाला शांत करण्याच्या, संदेह कोणत्याही गोष्टीच्या ज्याच्यामध्ये संदेह आहे तो त्याला शांत करण्याच्या प्रयत्नात असतो सदैव, आणि सदा सचेत राहून या जगातील वस्तूंमध्ये अशुभाची भावना जाणतो आणि नेहमी सदैव सचेत राहतो आणि या जगातल्या अशुभाची भावना करतो. तो मारबंधनांना कापून काढतो आणि तृष्णेचा नाश करतो. तो मनुष्य मारबंधनांना कापून काढतो आणि तृष्णेचा नाश करतो. असे सांगून भगवान बुद्धांनी ह्या दोन्ही गाथा चुल्ल धनुज जातक, चुल्ल धनुग्ध जातक सांगून उपदेश करताना ह्या दोन्ही गाथा भगवान बुद्धांनी म्हटलेल्या आहेत. देशनेच्या अंती जेव्हा भगवान बुद्धांनी ही देशना संपवत आले होते, त्याच्या अंती ह्या गाथा प्रभावाने तो भिक्खू स्त्रोता पत्ती फलात प्रतिष्ठित झाला. आणि देशनेच्या अंती हाच तरुण भिक्खू ह्या गाथेच्या प्रभावाने स्त्रोतापत्ती फल प्राप्त झाला. तेथे उपस्थित अन्य श्रावकांनाही ह्या देशनेचे श्रवणाने आध्यात्मिक लाभ झाला आणि तिथे जेवढेही उपस्थित श्रावक होते त्यांना सुद्धा ह्या देशनेचा आध्यात्मिक लाभ झाला. तर आजचा आपला विषय होता, रागी आपल्यासाठी बंधन तयार करतो. जो मनुष्य रागीट राहतो तो आपल्यासाठी बंधनावर बंधन तयार करत असतो. साधू साधू साधू.